जर सरकारकडनं पैसा हा मिळत नसेल तर खऱ्या अर्थाने तुमच्यावर अन्याय झालाय आणि तो अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या सर्वांबरोबर आहोत या आंदोलनामध्ये। आणि याच्या पुढे जे कुठलं आंदोलन तुम्ही त्या ठिकाणी पुढे घ्याल त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत। आता याच्यामध्ये आपण जर बघा विरोधाभास, तुम्हाला द्यायला सरकार काय म्हणते, पैसा नाही। मिसिंग लिंक माहिती तुम्हाला, मिसिंग लिंक 7-7.5 का 8,000 कोटी रुपयाचं काम त्यांनी तिथे केलं। त्याच्यामध्ये नवयुगा नावाची एक कंपनी आहे, महाराष्ट्राची आहे का नाही, ती आहे आंध्राची। अजित दादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानाच्या कंपनीच्या विमानामध्ये झाला त्या विमान कंपनीचा आणि त्या नवयुगाचे संबंध आहे। आम्ही त्या बाबतीतले पुरावे दिले। तो दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये अजितदादा सारख्या मोठ्या नेत्याला तिथं न्याय मिळू शकत नाही, तर गरीबाला आणि सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल। त्या कंपनीला तिथं काम मिळालं, त्या कंपनीचे पूर्ण पैसे तिथं त्या ठिकाणी दिले गेले। मग आता तुम्ही काम केलेलं असेल, तुम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर असाल, मग जो त्यांना न्याय तो तुम्हाला न्याय नाही का मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? 1 कोटीचं काम करणारा अधिकारी, 2 कोटीचं काम करणारा अधिकारी आणि 1000 कोटीचं काम करणारा अधिकारी हा काय वेगळा आहे का? कॉन्ट्रॅक्टर हा कुठलाही मोठा नाही तर छोटा कॉन्ट्रॅक्टर असेल तर वेळेत जर पैसे द्यायचं ठरलं असेल, जो काय कॉन्ट्रॅक्ट तुमचा झाला असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही। तर तुम्हाला जसं त्यांना वेळेत पैसे मिळतात तसेच पैसे हे तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळणं अतिशय महत्वाचं आहे। आता अजून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्हाला माहिती का, मेगा इंजिनिअरिंग माहिती का? त्याला कुठली कुठली कामं दिली गेली आहेत वाच तुम्ही ऐका। समृद्धी मार्ग, पुणे रिंग रोड, मुंबई गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब जेट्टी काय 1000 कोटीचं काम आहे। बँड्रा कुर्ला बुलेट ट्रेनचं स्टेशन मोठं काम आहे। त्यानंतर विरार अलिबाग मल्टीपर्पज रस्ता, ठाणे वसई भाईंदर बोगदा व इतर सर्व कामं ही कोणाला मिळाली? मेगा इंजिनिअरिंग। आता तुमचा काय अडचण झाली तुम्हाला सांगतो। आता पीडब्ल्यूडी विभागामध्ये पूर्वी 1-2 कोटीची कामं दिली जात होती, 5 कोटीची कामं दिली जात होती। आता यांनी MSIDC जसं आहे तसं यांनी MSIDC काढले, हे माहितीये का? या MSIDC मध्ये त्यांनी जी छोटी छोटी कामं आहेत ती कामं त्यांनी एकत्रित 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटीची केली। सर्वांना विनंती आहे, त्याचं प्रमुख कारण असं आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडनं जर टक्केवारी घ्यायची असेल आणि तो कॉन्ट्रॅक्टर समजा 1-2 कोटी रुपयाचं काम करणारा असेल तर 100 कोटीची कामं ही 100 लोकांना द्यावी लागतील। आणि जर तिथे टक्केवारी घ्यायची असेल तर 100 लोकांकडनं आपल्याला टक्केवारी घ्यावी लागेल। मग असं कशाला करायचं म्हणून त्यांनी MSIDC काढली आणि MSIDCच्या अंतर्गत त्यांनी कामं क्लब केली आणि ती कामं क्लब केल्यानंतर त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकल्या ज्याच्यामध्ये तुमच्यातले बहुतांश लोक बसणार सुद्धा नाही त्या कंडिशन मध्ये। त्याचा मी अभ्यास केला, त्याच्यात जी काही कामं तिथं त्यावेळेस दिली गेली होती 16-17 हजार कोटीची का त्याच्यापेक्षा जास्त 30,000 कोटीची, त्याच्यामध्ये 9,000 कोटीचा भ्रष्टाचार झालं हे पुराव्यासकट त्यावेळेस त्या ठिकाणी मी दाखवून दिलं। का त्याच्यामध्ये कार्टेलिंग झालं होतं, त्याच्यामध्ये चेन झाली होती आणि ती चेन झाल्यानंतर कार्टेल झाल्यानंतर त्याच्यातून काही नेत्यांना डायरेक्ट तिथं 100 कोटीचा माणूस म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट ज्याला 100 कोटीचं तिथं त्या ठिकाणी मिळालं तर तो एकदा एखाद्या नेत्याच्या घरी गेला नाही तर ऑफिसला गेला आणि जर समजा 10% तिथे ठरले तर एका 100 कोटीच्या कामातून 10 कोटी एका माणसाकडनं घेणं बरं 100 लोकांकडनं घेण्यापेक्षा। त्यामुळे MSIDC तिथं काढली, तिथं सुद्धा तुमच्या सर्वांबरोबर अन्याय झालंय हे तुम्ही तिथं समजून घेतलं पाहिजे। आता ही जी मेगा इंजिनिअरिंग आहे
त्याला हजारो कोटी रुपयाची कामं मिळाली. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही समजा काम करत असताना कधी कधी तुम्ही मुरुम काढता, दगड काढता, त्याला तुम्ही ऍप्लिकेशन दिलं असतं, परवानगी मिळालेली नसती, पण काम वेळेवर करायचं असतं, तुमच्यावर प्रेशर असतं, तेव्हा रेव्हेन्यू विभागाकडनं तुम्हाला नोटीसेस दिल्या गेल्या का नाही? गेल्या का नाही? मग तुमच्यावर जी रॉयल्टी लावली गेली, पेनल्टी लावली गेली, तुमचं मशीन जे अडकलं त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली का? पण मेगा इंजिनिअरिंगचा एक मुद्दा मी जो घेतला होता, 90 कोटीची पेनल्टी लावली. तिथल्या तहसीलदारनी कारवाई केली, तिथल्या कलेक्टर कमिशनरनी कारवाई केली. आणि जेव्हा मंत्रालयामध्ये मेगा इंजिनिअरिंगचा पेनल्टीचा आणि या रॉयल्टीचा विषय आला, 90 कोटीची रॉयल्टी होती, सगळ्या मशीन आत टाकल्या होत्या जसं तुमच्या बाबतीत केलं जात होतं. पण मंत्र्यांनी सगळ्या मशीन बाहेर काढल्या, सोडल्या आणि 90 कोटीची पेनल्टी आणि रॉयल्टीचं जे काय त्या ठिकाणी त्यांच्यावर चार्ज केला होता, त्यांच्यावर तिथं चार्ज क्रिएट केला होता, ते किती रुपयावर आणून ठेवलं? तर 9 लाखांवर आणून ठेवलं. मग एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर मेगा इंजिनिअरिंगचा असेल तर त्याला 90 कोटीवरनं त्याच्या मशीन तुम्ही सोडता आणि 90 कोटीची पेनल्टी 9 लाखावर आणता. तर आमच्या या मराठी कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही आजपर्यंत ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत यांना सवलती का दिल्या गेल्या नाही, असा सुद्धा प्रश्न तिचा आम्ही सर्वजण विचारतो. जेवढा मोठा एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी समीकरण आहे, हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कदाचित कळत असावं असं मला वाटतं. तुमच्यातले काही इथं कॉन्ट्रॅक्टर आहेत, मला माहित नाही, तो व्हिडिओ फार प्रसिद्ध झाला होता, मी सुद्धा माझ्या सोशल मीडियावर टाकला होता. आता ह्याचे काही विषय मी वाचून दाखवतो. मला आश्चर्य वाटलं, शासकीय काम घ्यायचे असेल तर पहिले किती टक्के द्यायचे? आमदाराला द्यायचे. मी तर आमदार आहे, मला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, मी घेतला पण नाही. काम मिळण्यावर 18% जीएसटी भरायचा. जीएसटी ला तुम्हाला असं आहे का की अरे तुम्ही बिचारे अडचणीत आलेला आहात, तुम्ही जीएसटी भरू नका, नंतर भरा, असं आहे का? जीएसटी भरावा लागतो, 18% भरायला लागतात. त्यानंतर पुन्हा साहेब लोकांच्या खर्चासाठी, साहेब लोक म्हणजे कदाचित अधिकारी असतील, बरोबर ना, त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, 10% आणि बिल पदरात पाडण्यासाठी 5%. एकूण किती झालं? 56%. म्हणजे 56 ते 60% ह्याच्यात केले तर काम किती टक्क्यात करायचं? 40%. बरोबर का नाही? आणि टक्केवारी इतकी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, केला माफ नाही. म्हणजे 10% फारच कमी सांगितलं, मी 20%चा आकडा ऐकलेला आहे. तुम्ही जी कामं घेतली ती बहुतांश कामं मायनस मध्ये होती का नव्हती? आज जर मी तुम्हाला आकडेवारी सांगतो आणि पवित्र नाशिक मध्ये जिथं महाकुंभ केला जातोय ना, बहुतांश कामं 5 ते 10% प्लस मध्ये आहेत. अहो हे जे मी तुम्हाला MSIDC सांगितलं ना, 8-8, 10-10, 12-12, 15-15% ही कामं प्लस मध्ये आहेत, अभाव मध्ये आहेत. म्हणजे आता एखादं घर बांधायचं झालं प्रायव्हेटली, 10 बाय 10 ची खोली बांधायची झाली तर समजा मला प्रायव्हेट मध्ये खर्च किती येणार? 10 लाख रुपये असं धरा. गव्हर्नमेंटच्या रेडी रेट, तो कुठला रेट असतो तुमचा? जीएसआर रेट, डीएसआर का जीएसआर काय असेल, पण तो कुठला रेट असेल तो मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मला माहित नाही. त्या रेट अनुसार जर प्रायव्हेट मध्ये 10 लाख लागत असतील तर सरकारी रेट अनुसार कदाचित ते 18 लाखावर जाईल, बरोबर का नाही? आणि मग त्याच्यात तुम्ही गणित करता आणि मग किती मायनस जातं हे तुम्ही ठरवता, बरोबर आहे? आणि मग प्रायव्हेट मध्ये कामं जर कुणी केली आणि सरकारचा जो रेट असतो तो जर त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि आत्ताच्या काही वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यात जर 10% अधिकच मिळत असतील तर हा भ्रष्टाचार नाही का? हा तुमच्यावर अन्याय नाही का? आणि मग आज जी काही कामं तिथे दिली जात असतील त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल आणि तो पैसा जो तुमच्या सर्वांच्या हक्काचा आहे
तो सामान्य लोकांनी टॅक्सनी गोळा केलेला आहे. तो पैसा जर तिथं आंध्राच्या आणि गुजरातच्या लोकांना जात असेल आणि हे नेते आणि मंत्री सांगत असतील अरे आमच्याकडे पैसाच नाही, तर ते सांगत असलेल्या गोष्टी खोट्या आहेत. त्यांनी काय केलंय तर मलिदा देणाऱ्या लोकांना हाताशी धरलंय, पण मराठी माणसांना हे सरकार विसरलंय. हे तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं त्या ठिकाणी होतो. आणि याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर ही जी कामं प्रलंबित आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना मिळून तिथं पाठपुरावा करावा लागेल. नाशिक मध्ये जी कामं दिली गेली ना त्यातली बहुतांश कामं कोणाला दिलीत माहिती का? गुजराती कंपन्याला दिली. आणि काही नेते अघोषित पालकमंत्री होते. आता 2 दिवसापूर्वी त्यांना बक्षीस मिळालं भ्रष्टाचार केला म्हणून, त्यांना आता पालकमंत्री बनवलंय. त्यांचे नातेवाईक, त्यांचा मित्र परिवार यांनी सुद्धा पवित्र जिथं कुंभमेळा होणार आहे आपल्या नाशिक मध्ये, करोडो लोक अख्ख्या देशातून तिथे येणार आहे आणि तिथं त्या पवित्र ठिकाणी सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे. ते सुद्धा तो मलिदा देत असताना गुजराती कंपनीला मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. त्याचं बऱ्याच काही गोष्टी येत्या काळामध्ये आम्ही तिथं काढल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यावर बोलल्याशिवाय तिथं राहणार नाही. डुप्लिकेट 500 कोटीचे आहेत आणि मग ते तर त्यांनी काढल्याच आहेत, त्याला काय आम्ही सोडणार नाही राजकीय दृष्टिकोनातून. आणि भ्रष्टाचाराचा जे काही कपडे त्यांनी घातलेले आहेत त्यांना त्या बाबतीत आम्ही भोंगळ केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता याच्यामध्ये इतरी ज्या कंपन्या त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, कुठला आलं पेपर, इतके पेपर दिले. आता याच्यामध्ये नवयुगाचं सांगितलं, मेगा इंजिनिअरिंग सांगितलं, गुजरात इन्फोटेक नावाची कंपनी आहे, सिंधुदुर्ग सेतू हे त्यांना त्या ठिकाणी केंद्र संचालित कॉन्ट्रॅक्ट दिलंय म्हणजे सेतूचं. त्यानंतर टॉरंट ग्रुप वगैरे अशा काही कंपन्या आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमचा पैसा आणि आपला गरीबाचा पैसा कुठे चाललाय. तुम्हाला शक्तीपीठ मार्ग माहितीये का? अरे वा, त्याची चर्चा चालली, त्याचा विरोध चाललाय, पण त्याच्या मागचे खरे आकडे तुम्हाला माहिती आहेत का? उदाहरण सांगू का? बर, उत्तर प्रदेश तरी माहिती का तुम्हाला? आता दुर्दैवाने त्या ठिकाणी पवित्र अयोध्यामध्ये 1500 कोटी रुपये तुम्ही आपण सर्वांनी मिळून, गरिबांनी मिळून तिथे जे दिले होते मंदिर बांधण्यासाठी आपला प्रभू श्री रामांचं, त्याच्यामध्ये 1500 कोटी या लोकांनी खाल्ले. तर त्याच उत्तर प्रदेशमध्ये आज या देशाचे नॅशनल हायवेचे मंत्री कोण सांगा? गडकरी साहेब. चांगला माणूस आहे, काय त्याचा विरोध नाही. त्यांनी तिथं नॅशनल हायवे केलाय. किती पदरी केलाय? 8 पदरी. नॅशनल हायवे 8 पदरी आत्ताच केलाय. तिथं बांधण्याचा खर्च, शेतकऱ्याला जो मोबदला मिळाला मी त्यात पकडत नाही, बांधण्याचा खर्च तिथे किती आलाय प्रति किलोमीटर? 45 कोटी रुपये. किती आलाय? बर, नॅशनल हायवे गडकरी साहेब 8 पदरी रस्ता. आता शक्तीपीठ मार्ग जो आपल्या या महाराष्ट्रामध्ये आता बांधला जाणार आहे, खटाटोप केला जातोय, तो किती कोटीचा आहे? 30,000 कोटी. कुठल्या दुनियेत राहताय तुम्ही? 1,40,000 कोटीला गेला. तो बांधण्यासाठी 6 पदरी रस्ता आहे. किती पदरी? युपी किती? 8. बांधायचा खर्च प्रति किलोमीटर किती? 45 कोटी. आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग ज्याला शेतकरी विरोध करत आहेत त्याला बांधायचा खर्च किती माहितीये का? प्रति किलोमीटर 90 कोटी रुपये. शेतकरी मोबदला वेगळा. किती पदरी रस्ता आहे हा? 6 पदरी. 8 पदरी रस्ता मोठा का 6 पदरी रस्ता मोठा? बर, उत्तर प्रदेश मध्ये जर 45 कोटी रुपये खर्च येत असेल, आपल्याकडे 90 कोटी खर्च येत असेल, कितीचा फरक झाला? मलिदा कितीचा झाला? 45 कोटी रुपये. बरोबर ना? तुम्हाला काय सांगतायत? आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, तुम्हाला देऊ शकत नाही. मग दुसऱ्या बाजूला 1,40,000 कोटी खर्च करायचं काय कारण आहे? नको तो रस्ता, शेतकऱ्याला नको, महाराष्ट्राला नको, कोणाच नको. तो जो पैसा तिथे खर्च करणार आहे ना, तो संपूर्ण पैसा आमच्या या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी दिला गेला. 800 किलोमीटरचा रस्ता
किलोमीटर 45 तुम्ही गुणलं, कोणाचं गणित चांगलं तुम्ही मला सांगा, किती हजार कोटी रुपये होतात ते? 35,000 कोटी रुपयाचा मलिदा आहे त्याच्या पाठीमागे. हे आम्ही काय हवेत बोलत नाही, आम्ही पुराव्यासकटच बोलत असतो. आजपर्यंत आम्ही तसंच आहे म्हणून आमच्या कधी कारवाई होऊ शकली नाही. आता याच्यात दुसरं सांगतो तुम्हाला, नाशिक अक्कलकोट महामार्ग, परत नॅशनल हायवे 374 किलोमीटर, 19,142 कोटीचा खर्च. प्रति किलोमीटर बांधण्याचा खर्च किती? 51 कोटी रुपये. 51, 50 आणि 1. आणि शक्तीपीठ मार्ग किती? 90. या दोघांचा फरक किती? 40. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर. आता या राज्यामध्ये 2 इन्फ्रास्ट्रक्चर मॅन झाले, एक सीएम साहेब आणि आपले कुठलं ते MSRTC चे एकनाथ शिंदे साहेब. कन्फ्युजन झाले की हे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन का हे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन. पण जेव्हा चर्चा सुरू झाली की हे इन्फ्रास्ट्रक्चर जे बांधलं जाते त्यात भ्रष्टाचार होतोय, त्यात खड्डे पडतायत, ब्रिज पडतायत, त्यानंतर बोगदा पडतोय, तर दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर मॅन गप्प झाले. म्हणजे श्रेय घ्यायचं असेल तर मी केलं हे म्हणतात, आणि खड्डे पडल्यानंतर गुपचूप हे बसतात. तेच बोट जे वर जात होतं ते तोंडावर येऊन जात. याच्यात इतका मोठा भ्रष्टाचार आहे, हे कुठे ना कुठेतरी तिथं थांबलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि ह्या गोष्टी नकोय तो आम्हाला, हा भ्रष्टाचार नकोय. या मराठी कॉन्ट्रॅक्टरला त्यांचे जर 80-90 हजार कोटी रुपये दिले ना, आम्हाला माहिती 1 कोटी मराठी माणसांना त्याचा फायदा होणार आहे. या गुजराती आणि आंध्राच्या कंपन्या नको आम्हाला. आम्हाला काय पाहिजे तर आमचा मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे. मराठी कॉन्ट्रॅक्टरनी ज्या मराठी माणसाला कामं दिलीत, ज्यांच्याकडनं सप्लाय घेतलाय, तर ती माणसं तिथं जगली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. बांद्रा वर्सोवा लिंक रोड माहितीये? आलाचा हात एकदा बघून जावा. एकूण लांबी 17 किलोमीटर आणि 100 मीटर वर आहे. मूळ अंदाजित खर्च किती आहे? 11,332 कोटी. सुधारित खर्च किती आहे? 18,120 कोटी रुपये. कितीचा फरक झाला 17 किलोमीटर मध्ये? 7,000 कोटी रुपये. हे 7,000 कोटीचा भ्रष्टाचार न करता जे आदिवासी विभागाचे 8-9 हजार कोटी राहिले ते दिले तर काय वाईट आहे? बरोबर का नाही? पण नाही, तुमच्याकडनं त्यांना मलिदा मिळत नाही, तुमच्याकडनं त्यांना टक्केवारी मिळत नाही. आणि कदाचित काही लोकांनी घेतली असेल, मला माहित नाही, तो तुम्हाला माहिती विषय. पण मोठ्या लोकांकडनं टक्केवारी मिळत असताना जे खबाड मिळतं ना, जो मलिदा मिळतो ना, तो ट्रकली मिळतो, पोत्यानी मिळतो. त्यामुळे हा सगळा पैसा तुमच्या हक्काचा. जर तुम्ही काम केलं असेल आणि काम करून तुम्हाला पैसे मिळत नसेल तर त्या पैसा हक्क कोणाचा आहे? कोणाचा आहे? मग हक्काचा पैसा या कॉन्ट्रॅक्टरचा प्रलंबित असताना नवीन कामं घेतली पाहिजे का? मग हेच आमचं या सरकारला बोललंय, नवीन कामं नका करू तुम्ही. पण नाही, त्यांना करायचे, त्यांना याच्यातून पैसे काढायचे. या सरकारने लाडकी बहीण योजना जी काढली त्यातून 1 कोटी महिलांवर जो नंतर अन्याय केला, या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून या सरकारने लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आणली असं आमचं ठाम मत आहे. त्यासाठी त्यांना काय करावं लागतं? काय नाही, कार्यालयामध्ये जाऊन भेटावं लागतं, घरी जाऊन भेटावं लागतं, लाईनीत उभं राहावं लागत नाही. एकदा व्यवहार ठरला तर मग त्यांना L2, L3, L4, L5 कोण राहणार हे सुद्धा ठरलेली लोक असतात. त्यांना जोडून दिली जातात. हे काम तुला, ते काम त्याला, ते काम त्याला. आणि कोण एखादा स्वाभिमानी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्यावर कारवाई केल्या जातात, त्याला तिथं थांबवलं जातं, त्याच्यावर तिथं कुठली तरी काहीतरी खचपट काढून त्याला बाद केलं जातं. त्यामुळे हे लाडकी कॉन्ट्रॅक्टर योजना मोठ्या प्रमाणात आपल्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. 1 स्टॉप सेंटर आहे. फक्त एका नेत्याला भेटायचं, पैसे ठरवायचे की त्याचं काम झालं. 100% प्रॉफिट.
वेळेवर पैसा, इझी ऍक्सेस, पैसा देणार असेल तर कोण त्याला नाही म्हणणार. एखाद्या शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये परवानगी नाही मिळणार, एखादा तुमच्यासारख्या मराठी कॉन्ट्रॅक्टरला परवानगी मिळणार नाही, विरोधकाच्या आमदारला परवानगी नाही मिळणार. पण पैसे देणारा एखादा रोल्स रॉयस मध्ये आला ना, सहजपणे त्याला एंट्री मिळते. डायरेक्ट ऍक्सेस हा मंत्र्याच्या कार्यालयामध्ये तिथं दिला जातो आणि तिथून तिथं कामं दिली जातात. आणि दुर्दैव असं तुमची पेमेंट थांबवलं जातं आणि त्यांचं पेमेंट हे न मागता तिथं दिलं जातं. हा फरक आहे आपल्या या सरकारच्या, तुमच्या बाबतीत आणि या बाहेरच्या आंध्र प्रदेशच्या आणि या गुजरातच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत. त्यामुळे हे मुद्दे आम्ही मांडत आहोत, आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत आहोत. त्यामुळे माझं तुमच्या सगळ्यांना एक म्हणणं आहे, तुम्ही तुमचे फक्त पैसे कदाचित मागताय, पण 8-9 वर्ष झालं त्याच्यावर व्याज लागले, ते मागितलं का तुम्ही? अरे अवघडच झालं तुमच्या सगळ्यांना. पैसे काय हवेतून आले असेल तर सांगा कुठून मिळतात ते. नाही, झाडावर पैसे लागत असतील तर सांगा. बघा, तुम्ही काय मागण्यात इतक्या सोप्या केल्या की 5-6 वर्षात 3 वर्षापूर्वी आम्ही जी कामं केली तेवढं फक्त मुद्दत दिलं तरी आम्ही खुश आहोत. म्हणजे अशी जर तुमची मागणी असेल तर सरकार तुम्हाला कधीच भाव देणार नाही. तुमच्या मागण्या आक्रमक आहे. बघा, तुम्ही मला सांगा, बँकेने कोणाला लोन दिलं, समजा तुम्हाला दिलं, ते तुमच्याकडनं बुडलं, तुम्हाला देता नाही आलं, बँक म्हणते का ठीक आहे काम कर, मुद्दल तेवढी फक्त दे, इंटरेस्ट आणि पेनल्टी नको देऊ. असं होतं का? आरबीआय परवानगी देत नाही, मुद्दल तर द्यावीच लागते, त्यात तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. नाहीतर घर बीर तारण लावलं असेल तर घर सुद्धा घेतलं जातं. मग तुम्हाला पैसे देणारे लोक जर त्या पद्धतीने वागत असतील तर मग सरकार जे तुमचे पैसे अडवते त्यांना सुद्धा तुम्ही जाब विचारला पाहिजे का नाही विचारला पाहिजे? पण विचारला पाहिजे. तो तुमचा हक्काचा पैसा आहे. तुमच्या एखाद्या मित्राली, तुमच्या एखाद्या पाहुण्याली, तुमच्या सासऱ्याली, नाहीतर जवळच्या व्यक्तीली पैसे दिले असतील की त्यांनी काय झाडावरचे पैसे काढलेत का? त्यांनी सुद्धा कुठेतरी दिले असतील. तुमचा विश्वास आहे, अनेक वर्षाचं तुमचं नातं आहे, मैत्री आहे, ओळख आहे. त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही सांगितलं असेल अरे सरकारकडनं येईल रे 2-3 महिन्यात पैसा, त्यांनी बिचारांनी दिले. कुणीतरी मुलींचं लग्न थांबवलं असेल मित्राला मदत करावी म्हणून, कुणीतरी कुठलं तरी घर बांधायचं काम थांबवलं असेल, त्यांच्या व्यवसायातून पैसे काढून तुम्हाला दिले असतील. आता ती लोक अडचणीत आली का नाही आली? आणि इथं तुम्ही मुद्दल मागताय. अहो आईचे दागिने सुद्धा दिले गेलेत. अहो बायकोचे, महिलांचे जे काही पत्नी आहेत त्यांचे तिथे दिले गेलेत. आता समजा तुम्हाला मुलगा एखादा चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला असेल, त्याचा फी 7-8 लाख रुपये असेल आणि कदाचित आज तुमच्यातले काही लोकांना परवडत असेल पण काही लोकांना परवडत नसेल. कदाचित काही लोकांनी मुलांना सुद्धा सांगितलं असेल बाबा या कॉलेजमध्ये आता आपल्याला परवडत नाही, मुलं शाळेतून काढा, कॉलेजमधून काढा, जरा साध्या कॉलेजमध्ये नाही तर स्कूलमध्ये टाका. असंही झालं असेल ना. 1 लाख तुम्ही सर्वजण आहात, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर धरून. त्यामुळे याच्यातून अनेक लोकांना तिथं कुठली ना कुठली तरी अडचण ही 100% तिथं आली असावी. मला तर वाटतं आता व्हाईट पेपर याच्यावर काढला पाहिजे. तो तुम्ही नाही, आम्हीच काढतो. आणि काय खरं घडले हे तिथं त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सांगलीला एक घटना घडली. आपलाच एक माणूस सब कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल आणि कॉन्ट्रॅक्टर आहे ना मराठी, त्याला जीव द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. आत्महत्या कुणी असंच करतं का? लहान पोर आहेत. आज सुद्धा मी जेव्हा घरी जातो लहान पोरांना बघतो, त्यांच्याकडे बघून मला त्यांना वेळ देता येतं हे बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. मुलांच्या बाबतीत आपण भावनिक असतो, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती होतं की त्यांनी जर त्याचा जीव घेतला नाही तर त्यांनी जर आत्महत्या केली, ही 2 पोरं हे बिना बापाची राहणार आहेत, त्यांना अनेक अडचणी त्या ठिकाणी सोसावी लागणार आहेत. तरी सुद्धा आपल्या हृदयावर दगड ठेवून त्या कॉन्ट्रॅक्टरनी, सब कॉन्ट्रॅक्टर का असे ना, त्यांनी तिथं आत्महत्या केली. का आत्महत्या करणं सोपे का? अहो नागपूरमध्ये आत्महत्या झाली, मुख्यमंत्री साहेबांच्या नागपूरमध्ये आत्महत्या झाली, तरी सुद्धा हे सरकार अजूनपर्यंत जागं झालेलं नाही. अधिवेशनात आम्ही मुद्दे मांडल्यानंतर म्हणतात आम्ही विचार करतोय, अभ्यास करतोय, बिल डिस्काउंटिंग करता येते का आम्ही ते बघतो. अरे इथं आयुष्य डिस्काउंट करण्याची वेळ आली, तुम्ही बिल डिस्काउंटच्या गोष्टी तिथे करत चाललाय आणि यांचे पैसे तसेच ठेवले आणि तिथं पैसे कुठं देत चाललाय तुम्ही?
तो गुजरातच्या आणि आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला. जल जीवनचे जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मला सांगा, सुरुवातीला आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहेत चांगल्या, फिनोलेक्स असेल, जेन इरिगेशन असेल, याच्या पाईप घेतील असं आपल्याला वाटलं. नंतर तुम्हाला जी काही पाईप गुजरात वरून येईल ती घेतलीच पाहिजे. झालं का नाही झालं? तुम्हाला काय सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी? एक काम करा, लिंक करून टाका. तुम्ही लिंक करून टाकलं, पाईपाचे पैसे द्यायला लावले. हा सगळा पैसा कुठे गेला? 65 ते 70% पैसा कुठे गेला? तर गुजरातला गेला, त्या काळ्या पाईपीसाठी. तुमची इच्छा नव्हती, तुमची अजिबात इच्छा नव्हती, ग्रामस्थांची इच्छा नव्हती की काहीतरी नवीन नवीन कंपन्या, म्हणजे सुरुवातीला 10 कंपन्या होत्या, नंतर त्या 50 झाल्या, नंतर तो आकडा वाढतच गेला. पण सगळ्या कंपन्या गुजरातच्या, पैसे गेले गुजरातच्या कंपनीच्या पाईपला. पण पुढे जी तुम्ही कामं केली टाक्याची, त्यानंतर तिथं पंपाची, कुणी सोलारची, ते मात्र सरकारकडनं अजून पैसे आलेले नाहीत. ते तर पैसे आलेच नाहीत. पण पुढे आम्ही पैसे देऊ शकत नाही असं राज्य सरकारने सांगितलंय. तुम्हाला माहिती आहे का? आणि केंद्र सरकार म्हणतंय की अतिरिक्त खर्च झाला, आता आमच्याकडे सुद्धा पैसे नाही. मग आता प्रश्न पडलाय, द्यायचे तर कसं द्यायचं? अरे सदस्य व्हा, बरोबर आहे. काही मला कळलंय की काय आमदारांना सांगण्यात आलं की तो आपला भाजपचा कार्यकर्ता असेल, त्याचे पैसे अडकले असेल तर त्याला बोलू. मी काही महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा 92,000 कोटी प्रलंबित होते. किती? आता किती प्रलंबित आहे? 88,000. किती मला माहित नाही किती आहे. 88,000 आहे टोटल. हे तुमच्याकडनं जे आलंय आणि आम्ही अधिकाऱ्यांशी जे बोललोय आणि आमचं रिसर्च जे काढले, 4,000 कोटी दिले. किती वर्षात? एका वर्षात 4,000 कोटी. 4,000 कोटी एका वर्षात जर दिले जात असतील आणि 88,000 जर द्यायचे असतील, 22 वर्ष लागतील. 22 वर्ष लागतील. बघा बजेट कसं असतं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर पैसा द्यायचा असेल तर अतिरिक्त इतर खर्च थांबवला पाहिजे का नाही पाहिजे? पण तिथं जर बजेट फार तिथं काय म्हणतात त्याला, नाही दिवाळखोरी तर झालीच आहे. 9 लाख कोटीवर आपण गेलोच आहे हे लोन. पण तिथं काय त्याला म्हणतात तो बजेटमध्ये अतिरिक्त खर्च असतो त्याला सप्लिमेंटरी, पुरवणी सप्लिमेंटरी काही म्हणा, सप्लिमेंटरीवर सप्लिमेंटरी, सप्लिमेंटरीवर सप्लिमेंटरी. म्हणजे शक्तीपीठ मार्ग पूर्वी होता 80,000 कोटीचा, तो मध्ये गेला 1 लाख कोटीवर. त्यानंतर गेला तो 1,20,000 कोटीवर. आता तो चाललाय 1,40,000 कोटीवर. मग आता त्या बाजूला जर 9 लाख कोटीवर लोन गेलं असेल, लोन कशाला घेतलंय? खर्चाला घेतलंय. आणि पुढे जर त्यांनी अजून 5-6 लाखाची कामं जर तिथं प्रस्तावित केली असतील आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ते सरकार पैसे देणार असेल, तर तुम्ही स्वप्न बघताय असं आपल्याला म्हणायला लागेल. जर पुढची कामं त्यांनी दिली नसती तर मग आपण समजू शकलो असतो. आता पुढची कामं थांबवलीत, जीएसटी गोळा होईल, केंद्र सरकारकडनं आपल्याला वाटा येईल, एक्साइज गोळा होईल आणि मग राहिलेली जी काही पैसे तुमचे 88,000 कोटी ही टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला पुढच्या काही महिन्यात नाही तर वर्षामध्ये होईल. पण पुढचा खर्च बघितला तर तुम्हाला आता तुमचे हक्काचे पैसे दिले जातील का असा प्रश्न मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना पडलेला आहे. तुम्हाला त्यांनी गृहीत धरलंय. मराठी माणूस आहे, भीती दाखवली, भोग केलं तर आपण घाबरतो. अहो नेत्यांना भोग केलं तर बरेचसे नेते गेले ना सत्तेमध्ये, गेले का नाही गेले? मोठे मोठे नेते अनेक वर्ष मंत्री राहिलेले काय आहेत या बाजूला, पण भूमिकाच घेत नाही. पण मला काय म्हणायचंय की नेते जर तिथं घाबरून जात असतील आणि या सरकारला वाटत असेल की चला या कॉन्ट्रॅक्टरला पण घाबरू, बघा तुझं आंदोलन गेला तर तुला 1 रुपया मिळणार नाही, तुझ्यावर मी लक्ष देऊन ठेवतो. अधिकाऱ्यांना सांगितलं असेल की हा येतो का तो येतो का बघा, त्याचं 1 रुपयाचं बिल देऊ नका अशी भीती दाखवणार ते. पण तुम्ही जर संघटित नाही झाला ना तर तुम्हाला जसं ब्रिटिश करायचे, वेगळं पाडायचं, बैठकीला बोलवायचं, चहा पाणी द्यायचं, लागले तर चहा मध्ये जास्त साखर टाकायची
गोड गोड गोष्टी करायच्या. अरे थांबा, लगेच मिळतंय, 1 महिन्यात मिळतंय. आणि हे तुम्हाला जसं ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल केलं तसं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिवाइड रूल करू शकतील. त्यामुळे ह्या संघटनेचं मी अभिनंदन करतो की यांनी तुम्हाला सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं आणि एका छत्राखाली आल्यानंतर आता तुमचा आकडा दिसल्यानंतर या सरकारला तुम्हाला गृहीत धरावं लागेल. तुमचं तिथं पैसे द्यावे लागतील. त्यामुळे मी या संघटनेला विचारतो की आता तुम्ही मला सांगा की याच्या पुढे जे काही आंदोलन असेल, कशा पद्धतीचं आंदोलन करायचं, तर त्या आंदोलनामध्ये 100% मी तुमच्या बरोबर असणारे, आमचा पक्ष असणारे आदरणीय पवार साहेब जे आजपर्यंत मराठी लोकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आलेले आहेत, त्यासाठी लढलेले आहेत. वय 85 असलं तरी आपला महाराष्ट्रातला सह्याद्री या मराठी माणसासाठी कोणालाही भेटायला तयार आहे, कोणासाठी सुद्धा लढायला तयार आहे. त्यामुळे साहेब तुमच्या बरोबर असतील, आमचे अध्यक्ष पक्षाचे तुमच्या बरोबर असतील, आमचा पक्ष राहणार आहे, काँग्रेसचे सुद्धा नेते तुमच्या बरोबर असणार आहेत, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्ही ठरवा की 1 महिन्यानंतर, 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर इथं पुण्यात घ्या, सेंटरला घ्या, मोठं आंदोलन आम्ही करायला इच्छुक आहोत. तर आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करू, आम्ही आमच्या पक्षातल्या पवार साहेबांना विनंती करू, काँग्रेसच्या नेत्यांना तिथं विनंती करू आणि या सर्व नेत्यांना आपण व्यासपीठावर तिथं आणू आणि एकदा होऊन जाऊ द्या. हो का नाही होऊन जाऊ द्या, का नाही जाऊ द्या. ठेकेदार संघटनेचा कसले रस्ते चांगले झाले. अहो मुख्यमंत्र्यांनी एक रस्ता त्याचं काहीतरी त्यांनी उद्घाटन केलं आणि दुसऱ्याच महिन्यात वाहून गेला रस्ता. 10% नाही, हे केलं असेल तर चुकीचं आहे. म्हणजे आदिवासी विभागाचा पैसा असू द्या, अहो पीडब्ल्यूडीचे अधिकारी आम्हाला भेटतात, काय म्हणतात माहिती काय, कामावर येऊ नका ना नेत्यांना. तुम्ही काय करा, नागपूरला सोपं आहे. बघा, जेव्हा एखादं आंदोलन असतं, नाही तर आता मी MIDC ला गेलो होतो चाकणच्या, त्या रस्त्यावर इतके खड्डे आहेत, जे सामान्य परिवारातले लोक मोटरसायकलवर जातात ते खड्ड्यात पडतात, दुर्दैवाने मृत्यू होतो. काल 11 वर्षाचा मुलगा मोटरसायकलवर जात असताना, मोठा नॅशनल हायवे म्हणजे मोठ्याच कॉन्ट्रॅक्टरने रस्ता केला, मी वेगळं काय बोलत नाही, त्या खड्ड्यामध्ये गाडी कुठेतरी आदळली, बिचारा मुलगा पडला, मागून गाडी आली, त्याच्या अंगावरनं गेली. मी जेव्हा चाकणला गेलो होतो काही दिवसांपूर्वी, आदल्या दिवशी 2 युवा कामाला जात होते, बिचारे घसरले. का? कारण का नेते येणार, मंत्री येणार म्हणून तिथं मुरुम टाकला, पाऊस पडला, घसरक झालं, त्यात ते घसरले, मागून कंटेनर आला, दोघांच्या अंगावरनं गेला. आता जेव्हा तिथं लोक प्रवास करतात तेव्हा कुठल्या गाडीत प्रवास करतात? मोटरसायकल, मारुती 800, अजून छोट्या छोट्या ज्या बसक्या गाड्या असतात. नेते जेव्हा तिथं बघायला जातात आमच्या सकट, आम्ही स्कॉर्पिओ मध्ये जातो, फॉर्च्युनर मध्ये जातो, माझ्याकडे लँड क्रुझर नाही पण ठीक आहे, त्या गाडीत जातो. मंत्री जेव्हा तिथं पाहणी करायला येतात तेव्हा मोठ्या मोठ्या गाडीमध्ये येतात आणि म्हणतात कुठंच काही झटका लागला नाही, आलो की आपण नीट. अहो झटका तुम्हाला लागत नाही, पण जे मध्यमवर्गीय गरीब आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या नाहीत, त्यांच्या गाड्या त्याच्यामध्ये अडकतात आणि त्या खड्ड्यात जर पाणी असेल तर खड्डा किती खोल आहे माहित नसतं आणि त्यात ती अडचण होते.